मराठी भाषेचा अभिमान प्रत्येकाला आहे, पण त्या मराठी भाषेसाठी काही करायचा प्रश्न आला तर त्यासाठी करणारे खूप कमी आहेत. आणि आज मला समजलं की हेमंत ढोमे त्या कमी लोकांमधला आहे की जो मराठीसाठी खरंच करतोय आणि त्याची ती तळमळ तो चित्रपटाद्वारे दाखवतोय. मित्रांनो, एव्हा तुम्हाला समजली असेल की मी क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम या चित्रपटाबद्दल बोलतोय आणि त्यावरती आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. मित्रांनो, शेवटपर्यंत माझ्यासोबत राहा, कुठेही जाऊ नका आणि जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे रवींद्र आणि आपण सगळे पाहताय आपलं लाडकं यूट्यूब चॅनल रचनापुत्र रवींद्र. सगळ्यात आधी मला एक गोष्ट बोलायची, ते म्हणजे धिस इज इट. हो, हेच पाहिजे होतं आणि आज हेच मला मागच्या मे नंतर आज मला हे बघायला भेटलं. आणि मी मे 2025 मध्ये रिलीज झालेल्या कुठल्या चित्रपटाबद्दल बोलतोय हे तुम्ही खाली कमेंटमध्ये नक्की सांगू शकता. चित्रपटाची कथा खूप साधी. अलिबागमधलं एक छोटंसं गाव, त्या छोट्याशा गावामधली एक छोटीशी मराठी शाळा आणि त्या मराठी शाळेला पाडून एक मोठी इंटरनॅशनल शाळा उभी करण्याचा हा सगळा खटाटोप चित्रपटामध्ये दाखवलाय. पण त्या शाळेतले माजी विद्यार्थी येऊन ती शाळा कशी वाचवतात या सगळ्यावरती बेतलेला हा चित्रपट. चित्रपटाची सुरुवातच एक अशा अप्रतिम सीनने होते की तो तिथे पहिल्या सीन पासून पकड मजबूत करून घेतो. चित्रपटाची कथा कशी आहे त्यापेक्षा ती मांडली कशी गेली, पडद्यावरती दाखवली कशी गेली त्यावरती सगळ्यात मोठा भर असतो. आणि हेमंत ढोमे प्रत्येक चित्रपटावेळी या एका डिपार्टमेंटमध्ये सक्सेसफुल असतात. चित्रपटामध्ये खूप जमेच्या बाजू आहेत, पण त्यातली एक गोष्ट म्हणजे सिनेमॅटोग्राफी आणि सोबत लोकेशन. चित्रपटामध्ये ज्या प्रकारे कोकण टिपलंय ना, अक्षरशः ते तुम्हाला पडद्यावरती बघितल्यानंतर तुमच्या तोंडून फक्त एकच शब्द येतो, तो म्हणजे कमाल. चित्रपटामध्ये कॅरेक्टर इंट्रोडक्शनसाठी परफेक्ट वेळ घेतलाय, इतका की चित्रपट संपल्यानंतरही तुम्हाला पात्राची नावे आणि त्यांचा स्वभाव कसा हे लक्षात राहतं. मे 1999 तुम्हाला बालपणात हरवायला लावतो आणि क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम हा चित्रपट तुम्हाला तुमच्या शालेय जीवनात पुन्हा एकदा डोकवायला भाग पाडतो. चित्रपटामध्ये जी काही कॉमेडी दाखवली ना ती बरोबर वर्क करते, कुठेच फोर्सफुल वाटत नाही. आणि मेन म्हणजे काय की यामधली सिच्युएशनल कॉमेडी जी ना ती परफेक्टली लँड करते. ती तुम्हाला कुठेच तो किचकटपणा किंवा तो तेच रिपिटेटिव्ह जोक्स वगैरे असं बिलकुल कुठेच जाणवत नाही. चित्रपटामध्ये एक सीन आहे की एक माणूस बॅनर घेऊन उभा असतो, त्या बॅनरवरती लिहिलं असतं मराठी शाळा जगवा, मराठी वाचवा. आणि सिम्बॉलिझमचा उपयोग कसा केला जातो बघा की त्याच सीनमध्ये त्या माणसाच्या मागे साने गुरुजींचा फोटो होता. म्हणजे कळतंय का तुम्हाला हे किती डिटेलिंगनी भरलेला चित्रपट आहे. एवढ्याशा बारीक बारीक गोष्टींवर सुद्धा खूप छान प्रकारे भाष्य केलंय. चित्रपटामध्ये सेकंड हाफला बरेचसे मोनोलॉग आहे, पण सचिन खेडेकरांचा तो एक मोनोलॉग तुम्हाला मनातून एक प्रश्न विचारायला भाग पाडेल की खरंच मी माझ्या भाषेसाठी, माझ्या मराठी भाषेसाठी काय करतोय आणि मी काय केलं पाहिजे. हा एक प्रश्न तुम्हाला सतत जाणवेल. आणि तो जो मोनोलॉग आहे तो इतका पॉवरफुली स्क्रीनवरती दिसतो की माणसाला अंगावरती शहारे आल्याशिवाय राहत नाही, तो तुम्हाला हादरवून टाकतो. यावरती जाऊन मी हे सुद्धा म्हणेल की हे असेच चित्रपट आहेत मराठी चित्रपटसृष्टीची ओळख. बिलकुल ठामपणे मी सांगू शकतो. या चित्रपटाची दुसरी आणि महत्त्वाची जमेची बाजू ती म्हणजे या चित्रपटाचं संगीत. ते खरंच अफलातून झाले. या चित्रपटातले सगळे गाणे अप्रतिम आहेत. हकामारी गाण्याने जी काही ऊर्जा पडद्यावरती दिसली ना, अक्षरशः ती सांगतो ती अफलातून होती, अफलातून. आणि सोबतच मला चित्रपटाची एडिटिंग सुद्धा खूप जास्त आवडली. ज्या प्रकारे त्यांनी व्हॉट्सअपचे सिम्बॉल आणि टेक्स्ट मेसेज येतात त्याचे जे आयकॉन्स किंवा जे काही ग्राफिक्स वापरलंय ते खरंच खूप छान होतं. चित्रपटातल्या कलाकाराच्या अभिनयाबद्दल बोलायचं झालं तर मित्रांनो, सगळ्यांचं काम तुफान दर्जाचं होतं, अप्रतिम काम होतं. जे म्हणजे मला क्रेविंग होती की असं काहीतरी, मला असे परफॉर्मन्सेस, असं कॅरेक्टर, अशी स्टोरी हे सगळं बघायचं होतं, पण जे बघायला भेटत नव्हतं. पण या चित्रपटाद्वारे ते शक्य झालं. त्यासाठी खरंच हेमंत ढोमे सरांचे खूप खूप धन्यवाद. आणि सगळ्यांचेच कामं खूप छान होते. विशेष करून लक्षात कोणी राहत असेल तर ते म्हणजे सचिन खेडेकर सर, अमय वाघ. मला या चित्रपटाद्वारे सांगायचे की बॉलिवूडकडे असतील रणवीर वगैरे चेकणे असतील ते, पण आमच्याकडे सुद्धा सिद्धार्थ चांदेकर आहे जो त्यांच्या तोडीस तोड आहे दिसायला सुद्धा आणि परफॉर्मन्स बाबतीत सुद्धा. तर मित्रांनो, हा होता माझा क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम या चित्रपटाचा रिव्ह्यू. हा तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही खाली कमेंट करून सांगा. आणि जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर मित्रांनो आवर्जून चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच कमेंट्स करायला विसरू नका. जास्तीत जास्त शेअर करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. मित्रांनो, भेटूया पुढच्या येणाऱ्या अशाच एका चांगल्या व्हिडिओमध्ये. तुर्तास तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. मी दुसरा व्हिडिओ घेऊनच आलो.